नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेहमीप्रमाणे आज आलेले जे काही सर्व GR शासन निर्णय असणार आहे ते सर्वचे सर्व GR शासन निर्णय हे एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नेमकी GR शासन निर्णय हे कुठल्या कुठल्या विभागामार्फत आले आहे ते सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही GR आहे आपण या ठिकाणी पाहू शकता। विभागाचे नाव कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की कृषी उन्नती योजना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत अनुसूचित जमाती धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान प्रवर्गासाठी केंद्र व राज्य हिस्सासाठी नवीन लेखा शीर्षकास मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। मित्रांनो, यानंतरचा GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता। विभागाचे नाव कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता की राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत जमीन आरोग्य व सुपीकता कार्यक्रम राबविण्यासाठी दुसऱ्या हप्त्याचा निधी हा वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। GR दिनांक 30/1/2026। विभागाचे नाव कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग। शीर्षक आहे कुलसचिव डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्याबाबत श्रीमती प्रीती विनायक रोडगे मुख्य सांख्यिक कृषी आयुक्तालय पुणे। विभागाचे नाव सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग। शीर्षक राज्यातील काजू उत्पादन शेतकऱ्यांना काजू बीसाठी शासन अनुदान देणे या योजनेसाठी निधी हा वितरित करण्याबाबत GR दिनांक 30/1/2026। यानंतरचा GR हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग। शीर्षक आहे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातील उप आयुक्त पुरवठा गट वर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक 1/1/2026 रोजीची स्थिती दर्शविणारी अंतिम ज्येष्ठता यादी। यानंतरचा GR आपण या ठिकाणी पाहू शकता अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे निरीक्षण अधिकारी पुरवठा परिमंडळ अधिकारी गट ब राजपत्रित संवर्गातील पदोन्नतीच्या निवड सूचीतून नाव वगळण्याबाबत निवड सूची सन 2022 ते 23 व सन 2023 ते 24। विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग। शीर्षक आहे सामान्य प्रशासन विभाग खुद्द करिता लागणाऱ्या वस्तूंची कार्यालयीन व संगणक साहित्य खरेदी करण्यासाठी खरेदी समिती गठीत करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। GR दिनांक 30/1/2026। विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग। शीर्षक आहे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर या नवनिर्माण संस्थेकरिता नवीन स्वीय प्रपंजी लेखा खाते PLA उघडण्यास मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरचा GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता की उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे शासन शुद्धीपत्रक निर्गमित करण्याबाबत माई सर्च महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मीरा भाईंदर ठाणे। यानंतरील GR हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता कुलसचिव सर जी कला वास्तुकला आणि अभिकल्प विद्यालय DNOVO प्रकारांतर्गत अभिमत विद्यापीठ मुंबई यांना आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रशासक BPDAA म्हणून घोषित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरचा GR हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे बालकामगार या अनिष्ट प्रथेतून महाराष्ट्र राज्य मुक्त करण्यासाठी जिल्हास्तरीय बालकामगार कृती समितीची स्थापना करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। GR दिनांक 30/1/2026। यानंतरील GR हा उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे जिल्हा खनिज प्रतिष्ठान गडचिरोली अंतर्गत नियामक परिषदवरील गव्हर्निंग कौन्सिल नामनिर्देशित पदसिद्ध सदस्यांची नियुक्ती करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरील GR आपण या ठिकाणी पाहू शकता की उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता जिल्हा खनिज प्रतिष्ठान यवतमाळ अंतर्गत नियामक परिषदेवरील गव्हर्निंग कौन्सिल नामनिर्देशित पदसिद्ध सदस्यांची नियुक्ती करण्याबाबतचाच हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरचा GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सेम आहे उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे जिल्हा खनिज
प्रतिष्ठान ठाणे अंतर्गत नियामक परिषदेवरील गव्हर्निंग काउन्सिल नामनिर्देशित पदसिद्ध सदस्यांची नियुक्ती करण्याबाबतचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 करिता मतदान संघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याबाबतचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरील GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक या ठिकाणी पाहू शकता AIIB बँकेकडून घेण्यात येणाऱ्या कर्जाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पारेषण विरहित सौर कृषी पंप देण्याच्या मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेसाठी राज्य शासन हिस्सापोटी रुपये 1105.58 कोटी इतका निधी हा महावितरण कंपनीस वितरित करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग. शीर्षक आहे शुद्धीपत्रक वैद्यकीय शिक्षण व आयुष संचालनालयाच्या आधिपत्याखालील संस्थांमध्ये सुरू विकसित नेक्स्ट जेन हॉस्पिटल प्रकल्पांचे प्रलंबित देयके अदा करण्यास मान्यता देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता की नियोजन विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव नियोजन विभाग. शीर्षक आहे आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षासाठी लेखा शीर्ष 45150012 अंतर्गत मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीचे विधानमंडळ सदस्यनिहाय निधी हा वितरित करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा हा जो काही GR आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव महसूल व वन विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे माननीय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई यांनी श्री भास्कर अश्रुबा दाने व इतर यांचे प्रकरणी मूळ अर्ज क्रमांक 842/2017 मध्ये दिनांक 25/8/2023 रोजी व अवमान अर्ज क्रमांक 18/2024 मध्ये दिनांक 13/1/2026 रोजी दिलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने त्यांच्याकरिता दिनांक 1/6/2012 पासून एक अधिसंख्य वनमजुराचे पद निर्माण करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे मित्रांनो. आणि याबद्दलची जी काही सविस्तर PDF आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता. चला तर यानंतरील GR आपण पाहूयात. यानंतरचा GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता महसूल व वन विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक या ठिकाणी पाहू शकता की निबंधक भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना प्राधिकरण अमरावती यांचे नावे स्वीय प्रपंची लेखा खाते सुरू करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव महसूल व वन विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता भूमी संपादन अधिनियम 2013 मधील कलम 37 व 3 नुसार अंतिम निवडा जनतेकरिता संकेतस्थळावर प्रदर्शित करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरील GR हा महसूल व वन विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आहे भूसंपादन प्रारूप निवाड्यासह पुनर्मान्यता देण्याकरिता उच्चस्तरीय समिती ही गठीत करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. GR दिनांक 30/1/2026. यानंतरचा GR हा या ठिकाणी आपण पाहू शकता शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे मे ग्रँड थार्टन इंडिया LLP पुणे या संस्थेस उर्वरित रुपये 29,50,149 निधी हा वितरित करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR आपण या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती वैयक्तिक मान्यता पदोन्नती व अनुषंगिक बाबी संदर्भात मार्गदर्शक सूचनाबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. GR दिनांक 30/1/2026. आणि मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्याअगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हा जो काही GR आहे तो उद्या आपण दुपारी 2 वाजता याबद्दलची सविस्तर अपडेट ही पाहणार आहोत. चला तर यानंतरील GR आपण पाहूयात.
यानंतरचा जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फेचाच आहे. शीर्षकी आपण या ठिकाणी पाहू शकता अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती वैयक्तिक मान्यता समायोजनाबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. जी आर दिनांक 30/1/2026. यानंतरचा जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता सन 2025 ते 26 या शैक्षणिक वर्षाच्या RTE 25% प्रवेश प्रक्रियेकरिता घेण्यात आलेल्या गुगल API सेवेची रक्कम अदा करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. यानंतरचा जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब प्रशासन शाखा या संवर्गातील विधी अधिकारी पदाची दिनांक 1/1/2024 दिनांक 31/12/2024 म्हणजेच दिनांक 1/1/2025 ची तात्पुरती ज्येष्ठता सूची ही प्रसिद्ध करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे. यानंतरचा जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की अत्यंत महत्त्वाचे आहे. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीच्या ऑनलाईन कामकाजास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. जी आर दिनांक 30/1/2026. आणि मित्रांनो याबद्दलची जी काही सविस्तर PDF आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. चला तर यानंतरील जी आर शासन निर्णय आपण पाहूयात. यानंतरचा जी आर हा आपण या ठिकाणी पाहू शकता शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता ई-गव्हर्नर्स कामासाठी करार पद्धतीने नियुक्त सेवानिवृत्त अधिकारी यांच्या पारिश्रमिक शुल्क अदा करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. जी आर दिनांक 30/1/2026. विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. शीर्षक आहे ई-गव्हर्नर्स अंतर्गत महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडील तांत्रिक मनुष्यबळाच्या सेवा शुल्काबाबत ₹3,23,92,558 इतका निधी हा वितरित करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. यानंतरील जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता वित्त विभागाच्या दिनांक 2 जून 2025 रोजीच्या शासन निर्णयातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील संबंधित संवर्गाबाबतच्या शिफारसी लागू करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. यानंतरचा जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे सन 2018 ते 19 ते 2023 ते 24 या कालावधीतील शिष्यवृत्ती फ्रीशिप योजनेअंतर्गत प्रलंबित अर्ज निकाली काढण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. यानंतरील जी आर हा नगर विकास विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे तिरुमल्ला तिरुपती देवस्थानम बोर्ड TTD यांना श्री पद्मावती अम्मावरी मंदिर उभारण्यासाठी नवी मुंबई येथील उलवे नोड सेक्टर 12 मधील वाटप केलेल्या भूखंड क्रमांक 4 क्षेत्र 14,600 चौरस मीटरचा भूखंड ₹1 प्रति चौमीटर या नाममात्र दराने देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. यानंतरचा जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की नगर विकास विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मुंबई यांच्या मुख्यालय व बहुउद्देशीय इमारतीसाठी शासनाच्या नियोजन विभागास भूखंड वाटप करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. यानंतरचा जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता नगर विकास विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता मुंबई मेट्रो 2A 2B आणि 7 प्रकल्पांकरिता एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून प्राप्त कर्जाची रक्कम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास वितरित करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे सन 2025 ते 26. यानंतरचा जी आर हा जलसंपदा विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे गोसी खुर्द राष्ट्रीय प्रकल्प तालुका पवनी जिल्हा भंडारा प्रकल्पाचे सुधारित जल नियोजनाबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. जी आर दिनांक 30/1/2026. यानंतरचा जी आर हा गृह विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे मुंबई पोलीस हाऊसिंग टाउनशिप प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. जी आर दिनांक 30/1/2026. विभागाचे नाव गृह विभाग. शीर्षक आहे ठाणे शहर पोलीस आयुक्ताच्या CCTV प्रकल्पाचे प्रकल्प पुरवठादाराचे माइलस्टोन 10 मधील
कामाचे देयके अदा करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरील GR हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की गृह विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता की मंत्रालयात येणाऱ्या अभ्यंगतांना मंत्रालय प्रवेशिका देण्यासाठी VPMS प्रणाली राबविणाऱ्या सुमित फॅसिलिटीज लिमिटेड कंपनीच्या 15 कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन व व्यवस्थापन खर्च याकरिता दिनांक 1/4/2025 ते दिनांक 31/8/2025 या कालावधीसाठीचे देयके अदा करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. चला तर यानंतरील GR शासन निर्णय आपण पाहूयात. विभागाचे नाव मराठी भाषा विभाग. शीर्षक आहे राज्य पुस्तकांचे कवितांचे गाव सुरू करण्याची योजना कार्यान्वित करण्याबाबत सर्वसाधारण सूचना. GR दिनांक 30/1/2026. यानंतरील GR हा इतर मागास व बहुजन कल्याण विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता की इतर मागास बहुजन कल्याण विभाग खुद्द ची नागरिकांची सनद प्रसिद्ध करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. GR दिनांक 30/1/2026. यानंतरचा GR हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की इतर मागास बहुजन कल्याण विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण अकोला या रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. मित्रांनो आजच्या डेटमधील आलेले जे काही सर्व GR होते म्हणजेच की 30 जानेवारी 2026चे जे काही आलेले सर्व GR शासन निर्णय होते सर्वचे सर्व GR हेडलाईन्स आपण एकाच व्हिडिओमध्ये या पाहिल्या आहेत आणि याबद्दलचे जे काही सविस्तर PDF आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता. चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हे जे काही सर्व अपडेट आहे ह्या सर्व समजलंच असेल आणि असेच नवीन नवीन अपडेटेड GR घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवित असतो. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड GR सोबत. तोपर्यंत धन्यवाद.